नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी. आज आपल्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापन आहे. तर त्या संदर्भात आम्ही हा असा व्हिडिओ बनवला आहे. तर आमच्या घरी आदल्या दिवशीच बाप्पा आणला असल्यामुळे आम्ही आज सकाळी मॉर्निंगलाच बाप्पाची स्थापना करत आहोत. आणि इकडे माझी सुद्धा गडबड चाललेली आहे, कारण तांदळाच्या पिठाचे मोदक, उकडीचे मोदक बनवायचे होते. तर मी इकडे सगळ्यात आधी खोबरं वगैरे किसत होते, अर्धे निम्मी माझी तयारी झाली होती. एक एक करून असं मी स्वयंपाकासाठी आवरत होते, कारण आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचं होतं लवकरात लवकर. शिवाय आमचे गुरुजी सुद्धा येणार होते, त्यामुळे माझी जरा धावपळ चालू होती. इकडे आमच्या आईंची पण काही ना काही तयारी चालू होती. दिशांची मस्ती चालू होती. सगळ्यांचंच काही ना काही घरात चालूच होतं. प्रत्येक जण सगळ्या आपल्या कामामध्ये व्यस्त होतं. तर आपलं डेकोरेशन बघा किती मस्त दिसत आहे, अगदी सुरेख दिसत आहे. आणि इकडे मी पीठ जे आपण केनून घेतलं होतं ते पीठ जरा चांगलं व्यवस्थित मळून घेत आहे. गरम असल्यामुळे मी हाताला पिशवी बांधून ते पीठ मळत आहे, जेणेकरून मला चटके लागायला नको. शिवाय माझं सारण सुद्धा रेडी झालं होतं, आता फक्त मोदक वळायचे बाकी होते माझ्या इकडे. मी फटाफट सगळं जेवण बनवून घेत आहे. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. सौखंडकल्परा गोविंदाय नमः. पुनात्मंगला पुनराचम्य केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. रत्नाकरदावरात्रे कुमरा रंगनाची ओटी कुंकुम केशरा हिरे लग्न मोर शोभरा दुंदुन देना बोरे कणी कागरिया जय देव जय देव जय. तर इकडे आमच्या जेवणाचं सगळं माझं रेडी झालेलं आहे आणि मी मोदक बनवत आहे. ही माझी छोटीवाली वहिनी आहे, ते गणपतीला आली होती. श्रेयांश आणि वहिनी आणि माझा छोटा भाऊ आला होता. तर आम्ही दोघी जणी मिळून फटाफट मोदक बनवत आहोत. तर आम्ही दोघींनी पाकळ्यांचे मोदक केलेले, म्हणजे फुलांसारखे असे मोदक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ते खूप छान सुरेख दिसत होते. तर अशा प्रकारे आम्ही मोदक बनवून छान रेडी केलेले आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी. आणि माझा बाकी इतर नैवेद्य पण झालेला आहे. इथे मी सोबत मोदक एक साईडला उकडायला ठेवले आणि एक साईडला मी पुऱ्यांचं काम करून घेत आहे. म्हणजे फटाफट आपल्याला नैवेद्य पण दाखवता येईल आणि येणाऱ्या लोकांना आपल्याला जेवण सुद्धा वाढता येईल. तर हे सगळं अशी धावपळ चालू होती आमच्या आजच्या, आणि त्या धावपळीची अजिबात दगदग झालेली नाही, कारण बाप्पासाठी आपण हे सगळं करत होतो. तर हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे. तर मंडळी, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.